थँक्यू सर. ऍक्च्युली ग्रेट, ग्रेट, ग्रेट. कालचा पहिला दिवस होता आणि पहिलं सेशन होतं कालचं असं आहे. तर त्यामध्ये काल अचिव्हमेंट बघायला गेलं तर टू डू लिस्ट बनवली, एक पुस्तक वाचायचं थोडेफार तरी, आणि एक मोटिवेशनल व्हिडिओ बघायचा असं. तर ते काल दोन्ही गोष्टी झाल्या, तर तेच एक अचिव्हमेंट आहे असं. आणि कालपासून काय म्हणजे पॉझिटिव्ह स्वतःमध्येच वाटतं की नाही, खरंच काहीतरी होणार आहे, काहीतरी घडणार आहे, काहीतरी चांगल्या गोष्टी होणार आहे असं. तर खरंच पॉझिटिव्ह आहे मी, आणि बरं वाटतं सगळं तुमच्याशी बोलून या तुमचे सगळे हे विचार ऐकून. थँक्यू सर, थँक्यू ऑल. बीएफएफसी क्लब शिवाय दिवस सुरू होत नाही असं म्हणतात ना, त्याच्यामुळे तो काही जात नाही त्यावर. तो सुरू केला पिगी बँक सेव्हिंग ज्याला म्हणतात, वल्लभ सरांनी जो सुरू केलाय. सो दॅट वॉज ॲस्टॉनिशिंग. मी आता सहज काउंट मारला त्याचा, तर इट वॉज 3900 फॉर दिस मंथ. सो इट इज अ वंडरफुल ते काम झालंय जे याच्यापूर्वी होत नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याकडे एक म्हण आहे की थेंबे थेंबे तळे साचे. तर ते त्याचा इम्पॅक्ट काय असतो तो एक जबरदस्त मला मिळालाय. आणि दुसरं हे सेवस टेक्निक्स तर फॉलो करतोच आहे, परंतु आर्ली आर्ली रायझर्सचा काय इम्पॅक्ट असतो लाईफमध्ये तो एक एफ एफ सी क्लब पासून मी शिकलोय. तर ह्या बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह ज्या 10 जून पासून घडल्यात लाईफमध्ये, सो दॅट आय वॉन्ट टू शेअर. सो थँक्यू व्हेरी मच. 1 जून पासून हा जो FFC क्लब मी जॉईन केलेला आहे, आज त्याला पूर्ण 1 महिना पूर्ण होत आहे. तर या क्लासमधून माझ्या जीवनामध्ये जे मला आतापर्यंत ज्या काही फायनान्शियल फ्रीडमचे जे टेक्निक्स आहेत त्या कधी मिळाल्या नाहीत, पण या महिन्यामध्ये माझ्या जीवनात कलाटणी भेटण्यासाठी खूप हा मार्गदर्शक असा क्लास मला लाभलेला आहे. थँक्यू FFC क्लब. तर या क्लब जॉईन केल्यापासून मला माझ्या जीवनामध्ये, मी टीचर असून सुद्धा काही गोष्टी मला सुद्धा अज्ञान होतं त्या गोष्टींचं. परंतु या वल्लभ सरांच्या क्लास मुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. फायनान्शियल फ्रीडम तर सर्वांना पाहिजेच असतं. ते करण्यासाठी आपण मल्टिपल सोर्स इन्कम क्रिएट करतो, बी प्लॅन करतो. आपला मेन सोर्स सोडून इतर इन्कम आपल्याला भेटतं का, ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. परंतु त्या गोष्टी करत असताना मला बऱ्याचशा काही त्रास झाला किंवा काही माझ्याकडून ते यश मला मिळालं नाही. तर ते यश न मिळायच्या पाठीमाग आता जो क्लास आहे, या क्लासमध्ये ज्या छोट्या छोट्या मायक्रो गोष्टी सांगितल्या जातात त्या मला दिसून येत आहेत. तर या क्लासमध्ये जॉईन झाल्यापासून मला एक तर दररोज लवकर उठायची सवय लागली. लवकर उठल्याबरोबर एक्सरसाइज करायची सवय लागली. आणि क्लास जॉईन, मी कुठलाही जॉईन क्लास आतापर्यंत एवढा महिना कंटिन्यू त्या टायमिंगला उठून असं माझ्याच्यानं झालेलं नव्हतं. परंतु या FFC क्लब मुळे मला हा क्लास जॉईन करून मला ह्याची खूप मोठी सवय लागलेली आहे. सवय ही चांगली सवय लागलेली आहे. तर थँक्यू FFC क्लब. या क्लासमध्ये आपण जे सुरुवातीला व्हिडिओ दाखवता, खूपच प्रेरणादायी असे व्हिडिओ आहे. त्याच्यातून आपल्याला खूप गोष्टी शिकता येतात. माणसाच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर अशा यशस्वी लोकांचे व्हिडिओ जर आपण ऐकले तर ते आपल्या माइंडसेटमध्ये चांग बसतं आणि त्याप्रमाणे आपण वागू लागतो. असे व्हिडिओ या क्लासमध्ये दाखवण्यात आले. खूप खूप छान वाटलं. त्याच्यानंतर ह्या FFC क्लब मध्ये दररोज काही ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज असेल, खूप छान ऍक्टिव्हिटी आहे. पिगी बँक असेल, पिगी बँकचं तर महत्व मला इतकं या महिन्यामध्ये समजलंय. मी 100 200 300 रुपये हे इझिली समजायचो, परंतु 1 रुपयाची 10 रुपयाची किंमत काय असते खरंच ह्या मला ह्या क्लासमधून लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण जे पॉवरफुल बिलीफ स्टेटमेंट ट्री जे आपण दररोज म्हणतो, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप असं टेक्निक आहे स्वतःचं माइंडसेट करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण जे शाउट लाईक वॉरियर अँड सोल्जर सारखं जे हे करतो, तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की माणसाचा स्वभाव फायनान्शियल फ्रीडमसाठी भावनिक नसला पाहिजे. माझा स्वभाव भावनिक आहे, परंतु आपण सोल्जर सारखं फेअरलेस कधी तर आपण वागलं पाहिजे. हे सुद्धा मी याच्यातून शिकलो. त्याच्यानंतर लॉंग टर्म गोल आपला असलं पाहिजे. हे गोल असल्याशिवाय माणूस त्या दृष्टीनं पावलं उचलत नाही. तसेच सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करणं, सगळ्यांना थँक्यू म्हणणं, ही सुद्धा ऍक्टिव्हिटी खूप छान आहे. कॉंग्रॅच्युलेशन म्हणणं आणि प्रत्येकाचा आभार मानणं, हे सुद्धा मी शिकलो. तसेच माझ्या जीवनामध्ये मी टीचर सुद्धा बुक रिडिंग जे होतं, मला जॉब लागल्यापासून बुक रिडिंग माझ्याकडून जर कमी झालं होतं. परंतु ह्याच्यामध्ये असं लक्षात येतंय की बुक रिडिंग हे डेली केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जो ऍक्शन डू प्लॅन असतो, दररोज आपण काय करणार याचं रात्री किंवा सकाळ सकाळी आपल्याला टू डू लिस्ट तयार केली पाहिजे. तसेच या क्लासमध्ये जे शेअरिंग घेतलं जातं, सक्सेसचं शेअरिंग असेल
किंवा स्वतःबद्दल हे शेअरिंग सुद्धा खूप आवडलेलं आहे. मी काही वेळेस केलं, मला काही गोष्टीमुळे करता आलं नाही. तर अशा पद्धतीने हा क्लास महिना पूर्ण झाला आहे. माझा हा क्लास कायम चालू राहील आणि माझ्यामध्ये हळूहळू त्या दृष्टीनं बदल होत आहे. तर हा क्लास मला मिळाला, धन्यवाद मानतो. थँक्यू. Wow, wow, wow. Great, great. More power and more freedom to love जी. येस, गुड मॉर्निंग टू ऑल. ऍक्च्युली आता कालचा माझा दिवस जो काही संडे होता, सुट्टीचा दिवस असताना पण सगळ्यात बिझिएस्ट दिवस गेला असं मी एक म्हणू शकतो. कारण सकाळी उठल्यापासूनच म्हणजे आपला FFC क्लब जॉईन झाल्यापासून जी काही एनर्जी येते, जी काही बुस्टर आपल्याला मिळतो, तर तो पूर्ण दिवस म्हणजे की आपल्याला ऍक्टिव्ह ठेवतो. काल तसंच झालेलं आहे. आणि जे काही मेंटॉर आपले दोन्ही वल्लभ सर आणि रामदास सर यांच्याकडून जे काही आपल्याला जे नॉलेज गेन होत आहे, तर ते फायनान्शियल फ्रीडम होण्यासाठी जे ऍक्च्युली नॉलेज पाहिजे असतं, तर ते मिळत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते एक्सपेन्स कसे कंट्रोल करायचे आणि आपले इन्व्हेस्टमेंट कशी वाढवायची याच्यावरती भर देण्यास ते खूप म्हणजे हेल्पफुल झालेलं आहे. आणि अजून मला होत राहीलच आहे. त्याचबरोबर पिगी बँक हा जो कन्सेप्ट आहे, तर त्याच्यामध्ये जसं गणेश सरांना सांगितलं की थेंबे थेंबे तळे साचे, त्याच्यामुळे की काय होणार आहे की तुम्ही छोटी छोटी अमाऊंट बाजूला काढली तर तीच तुम्ही नेक्स्ट मंथला जरी PT कॅश म्हणून जरी वापरली तर एक इमर्जन्सी फंड किंवा काही वेळे कसं असतं की मुलांना वगैरे असे सुट्टे पैसे लागतात, तर ते आपल्याकडे नॉर्मली नसतात. तर ते आपण ते वापरू शकतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय की दिवसभर असं एक डोक्यात असेच विचार येतात की पहिले असे काहीतरी म्हणजे विचार येत नसायचे पण आणि आले तरी वेगळेच असायचे. पण आता आपल्याकडे अर्निंग अर्निंग हे कसं करता येईल याचे जास्त विचार येत असतात. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, आपण एज्युकेटेड आहोत, आपण भरपूर गोष्टी शिकलेलो आहोत आपल्या क्षेत्रामध्ये. मे बी आपण मास्टर असू, परंतु लाईफमध्ये मेंटर जर नसेल, ज्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत, जर मेंटर नसेल आणि कंटिन्युअस एफर्ट जर नसतील तर आपण कुठेच नाही आहोत. सो मेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि वल्लभ सरांच्या माध्यमातून एक फायनान्शियल मेंटर मला मिळालेला आहे, सो दॅट इज गुड थिंग. त्यानंतर जे तुम्ही सांगितलं की दररोज झोपण्यापूर्वी आपण एक पुस्तकाची 10 पानं 10 मिनिटं रिडिंग केलं पाहिजे, सो दॅट इज स्ट्राइक्स मी समथिंग. आणि त्यानंतर मी ते चालू केलंय आणि मला त्याचे रिझल्ट मिळत आहेत.